नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून नाश्ता कसा बनवायचा हे पाहणार आहोत। इथे मी 5 इडल्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण चाकूच्या मदतीने कट करून घेणार आहोत। तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या शेपमध्ये इडली कट करून घेऊ शकतात। इथे मी चौकोनी छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे। बऱ्याच वेळा केलेली इडली आपली शिल्लक राहते आणि वाया जाते। ती वाया जाऊ नये म्हणून आपण संध्याकाळच्या नाश्त्याला अशा प्रकारे एक पदार्थ बनवू शकतो। इथे मी एक कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली होती। त्यामध्ये मी आता 2 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आपण टाकून घेणार आहोत। थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। तेलामध्ये ती छान परतली की आपल्या इडलीला छान टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथे सांबर मसाला किंवा पावभाजी मसालाही टाकू शकतात। त्यानंतर आपण कट करून घेतलेली इडली यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। इडली बनवतानाही आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण फ्रेश अशी चिरून घेतलेली कोथिंबीर वरून टाकून घेणार आहोत। या पद्धतीने तुम्ही शिल्लक राहिलेल्या इडलीचा नाश्ता बनवू शकतात। बनवून झाल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।